पुण्यात नीलम गोऱ्हेंविरोधात ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली। यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांकडून नीलम गोऱ्हे यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न झाला। कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली। घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपण पाहतोय की हातामध्ये जे आहे ते या ठिकाणी मर्सिडीज बेंज जे आहे ते सुद्धा हातामध्ये घेतलेले आहे। मात्र या सगळ्या शिवसैनिकांनी पवित्रा घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय की या जागेवरून आम्ही हलणार नाही। आणि आपण पाहतोय या सगळ्या पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या घराच्या बाहेर तैनात करण्यात आलेला आहे। मात्र रस्त्यावरती ठिय्या मांडत या सगळ्या आपण पाहतोय की सगळे शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। सगळ्या सरकारच्या सगळ्या पोलीस यंत्रणा असतील। तोय नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात ठाकरेंची महिला आघाडी आक्रमक झालेली आहे। नीलम गोऱ्हे यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न करण्यात आला। नीलम गोऱ्हे यांनी माफी मागावी अशी मागणी या सगळ्या महिला कार्यकर्त्यांची आहे। नीलम गोऱ्हे यांनी जे वक्तव्य केलेलं होतं मर्सिडीज दिल्याशिवाय पद मिळत नाही, त्याच वक्तव्याचा निषेध नोंदवला जातोय। ठाकरेंच्या महिला आघाडीनं पुण्यात नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर आंदोलन केलेलं आहे। मर्सिडीज नीलम गोऱ्हेंना भेट द्यायची असं म्हणत हे आंदोलन करण्यात आले। सध्या ठिय्या दिला जातो। तिला गिफ्ट द्यायची, तिला गिफ्ट द्यायची। ताई घरामध्ये नाहीत, मग आता तुम्ही कितीपर्यंत ती घरात जाऊ दे ना, कुठेही जाऊ दे, आम्हाला काय घेणं देणं नाही। तिचं तिने माफी मागावी आमच्या साहेबांची। तोपर्यंत माफी मागत उठणार नाहीत ना। आता ते असं म्हणाले की मर्सिडीज बेंज जे आहे ते मातोश्रीवरती दिल्या जातात, तथ्य आहे का त्याच्यामध्ये तथ्य आहे का? तिलाच माहिती ना सगळं, म्हणून ती बोलली ना। तुला किती मिळाल्या? एकनाथ शिंदे साहेबांना किती दिल्या? आता हे पोलिसांकडून तुम्हाला अडवलं गेलंय, पोलिसांनी अडवलेलं आहे। काय पोलिसांना काय पोलिस सगळे त्यांचेच आहेत ना। हलणार नाही? आम्ही हलणार नाही। किती वर्षांपासून काम करतो? 30 वर्षापासून करतो आम्ही। हो, की या सगळ्या महिला ज्या आहेत त्या सांगतायत की नीलम गोऱ्हेंनी जो आरोप केलेला आहे त्या आरोपावरती खरं तर आपण पाहतोय की या सगळ्या महिला ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या होत्या। या सगळ्या महिलांचं म्हणणं आहे की जोपर्यंत त्या माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावर हलणार नाही, अशा पद्धतीचं पवित्र आपण पाहतो की सगळ्या महिलांनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि या सगळ्या महिला ज्या आहेत त्या रस्त्यावरती ठिय्या मांडत नीलम गोऱ्हे यांच्या घराकडे जाणारा रस्ता जो आहे तो अडवलेला आहे। तुम्ही आता इथून हलणार आहात का? नाही, आम्ही इथून अजिबात आता हलणार नाहीये। आणि जोपर्यंत आम्हाला त्यांच्याकडून असं आश्वासन येत नाहीये की नाही आम्ही साहेबांची माफी मागू, तोपर्यंत आम्ही इथेच आणि इथंच बसून राहणार। पोलिसांनी अडवलेला आहे, पोलीस दडपशाही करतायत असं पोलीस आम्ही आमचं आंदोलन करतोय, आम्ही आमचं काम करतोय शांततेत, पण पोलीस आम्हाला इथं अडवणूक करतात सगळ्या गोष्टींमध्ये। आणि पोलीस इथे धक्काबुक्की झाली आता महिलांना। तुम्ही या ठिकाणून नीलम गोऱ्हे जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत हलणार नाहीत की मग प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आंदोलन? प्रतिनिधी स्वरूपामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत। आता तर पोलिसांचं असं म्हणणं आहे की ते दिल्लीला गेलाय।